नमस्कार मित्रांनो. तर आपण मागच्या जे व्हिडिओमध्ये आहे त्यात इंट्रोडक्शन घेतली होती आणि आता आपण यापुढे सर्व टॉपिक जे आहेत रंजन कोळंबे सरांच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकातले ते आपण पाहणार आहोत. तर पहिला टॉपिक आहे मूलभूत संकल्पना. पण त्यातले आपण जे मेन टॉपिक आहेत जे आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते, जसे की भारतीय अर्थव्यवस्था, त्याचे सर्व जे कन्सेप्ट आहेत, त्यानंतर वृद्धी दर, त्याचं प्रमाण, त्यानंतर विविध जी क्षेत्रे आहेत हे सगळे आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. तर आता आपण सुरू करूया. अर्थव्यवस्थांचे प्रकार व क्षेत्रे, टाईप अँड सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. याचं प्रास्ताविक. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. तो समाजात वागतो, वाढतो, विचार करतो. समाजाच्या अस्तित्वाला विविध अंगे असतात, जसे आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी. ज्या शास्त्रांमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्रांना सामाजिक शास्त्र असे म्हणतात. उदाहरणार्थ इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी. आता अर्थशास्त्रात मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूंची चर्चा केली जाते. अर्थशास्त्राला 18व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वतंत्र शास्त्र म्हणून स्थान मिळाले. स्वतःचे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी मनुष्य जे आर्थिक व्यवहार करतो त्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. आता अर्थव्यवस्था म्हणजे काय? व्हॉट इज अन इकॉनॉमी? आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असले तरी उत्पादन म्हणजेच प्रोडक्शन, विभाजन म्हणजेच डिस्ट्रीब्युशन, विनिमय म्हणजेच एक्सचेंज आणि उपभोग म्हणजेच कन्झम्पशन या 4 प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार म्हणजे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असे म्हटले जाते. म्हणूनच या 4 व्यवहारांशी संबंधित असलेल्या संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमी असे म्हणतात. त्यावरून आपण एखाद्या गावाच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या तसेच संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करू शकतो. अर्थात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात. त्या देशातील नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय वातावरणातून अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीत फरक निर्माण होतो. तसेच अर्थव्यवस्थांमध्ये कालिकदृष्ट्या सध्या बदल होत जातात. आता अर्थव्यवस्थांचे प्रकार इथे दिलेले आहेत. अर्थव्यवस्थांचे प्रकार दोन प्रकारे होतात. उत्पादक साधनांच्या व विकासाच्या, त्यानंतर मालकीनुसार भांडवलशाही, समाजवादी व मिश्र, व अवस्थेनुसार विकसित व विकसनशील. आपण त्याचे पुढे प्रकार पाहू. आता अर्थव्यवस्थांचे प्रकार, टाईप्स ऑफ इकॉनॉमीज. अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण 2 निकषांच्या आधारावर केले जाते. उत्पादन साधनांच्या मालकीनुसार आणि विकासाच्या अवस्थेनुसार. उत्पादक साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार. तर भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेत ही साधने कोणाच्या मालकीची आहेत या आधारावर अर्थव्यवस्थांचे 3 प्रकार केले जातात. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था. आता नंबर 1, भांडवलशाही अर्थव्यवस्था. कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी. याचा अर्थ असा आहे की ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किमती बाजार यंत्रणे करवी ठरतात, अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. पुन्हा एकदा, ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किमती बाजार यंत्रणे करवी ठरतात, अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. आता याची वैशिष्ट्ये कशी आहेत? तर उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. उद्योग व्यवसायाची निवड व त्यांची उभारणी यासंबंधीचे निर्णय मालक स्वतंत्रपणे घेऊ शकतात. ग्राहक हे सार्वभौम असतात, कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते. किंमत ठरवण्याची प्रक्रिया म्हणजे प्राइसिंग मेकॅनिझम मुक्तपणे चालते, म्हणजे ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते. म्हणून भांडवलशाहीला मुक्त अर्थव्यवस्था, फ्री इकॉनॉमी असे पण म्हणतात. तसेच तिला लेझिस-फेअर, नॉन इंटरव्हेन्शन म्हणजेच हस्तक्षेपविरहित अर्थव्यवस्था असेही म्हणतात. वस्तू व सेवांच्या किमती बाजारात मागणी व पुरवठ्यांच्या आधारे ठरतात. म्हणून
भांडवलशाहीला बाजार अर्थव्यवस्था म्हणतात, म्हणजेच मार्केट इकॉनॉमी असेही म्हणतात. आता ही अर्थव्यवस्था मागणी व पुरवठा या बाजार शक्तींच्या म्हणजेच मार्केट फोर्सेस चालणारी स्वयंचलित अर्थव्यवस्था असते. या बाजार शक्तींचा एक अदृश्य हात म्हणजेच इनविजिबल हँड या अर्थव्यवस्थेत कार्यरत असतो असे म्हटले जाते. येथे नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन केले जाते. उद्योजकतेला किंवा संयोजन कौशल्याला भांडवलशाहीत पूर्ण वाव असतो. तर ह्यातले दोष असे आहेत की आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते. जास्तीत जास्त नफा कमवणे हा भांडवलदारांचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने गरिबी, बेरोजगारी, कामगार कल्याण, पर्यावरण इत्यादींचा विचार केला जात नाही. चैनीच्या व निम चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो. अशा अर्थव्यवस्थेत तेजी मंदीची व्यापार चक्रे म्हणजे ट्रेड सायकल्स येत असतात. तेजी दरम्यान किंमत वाढ तर मंदी दरम्यान बेरोजगारी वाढ होते. आता आहे समाजवादी अर्थव्यवस्था, सोशलिस्ट इकॉनॉमी. याचा अर्थ असा आहे की ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत केले जाते अशा अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. ज्याची वैशिष्ट्ये अशी आहेत की उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात, साधनसामग्रीचा वापर समाजहितासाठी होतो, वस्तू सेवांचे उत्पादन त्यासाठी उद्योग उपक्रम सुरू करणे, त्यांच्या किमती, त्यांची विक्री व्यवस्था इत्यादीबाबतचे सर्व निर्णय सरकार घेते. हे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य खाजगी व्यक्तींना नसते. नंबर 3, वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. सर्व आर्थिक निर्णय सरकार घेत असल्याने मूलभूत गरजेच्या वस्तू सेवा कमीत कमी किमतीत व योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. उत्पादन कार्य सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याने खाजगी भांडवलाला वाव नसतो. त्यामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सामाजिक न्याय, सोशल जस्टिस प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असते. वस्तू सेवाचे उत्पादन, वाटप, किमती इत्यादी बाबी बाजार यंत्रणेवर अवलंबून नसल्याने ग्राहक सार्वभौम ठरत नाही. देशातील सर्व आर्थिक व्यवहारांचे संघटन सरकारमार्फत आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून घडवून आणले जाते. त्यासाठी साधारणतः पंचवार्षिक योजना तयार करून राबवल्या जातात. तर त्यातले दोष असे आहेत की समाजवादी अर्थव्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होऊन सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता असते. सरकारी यंत्रणेमार्फत संसाधनांचा अपव्यय होण्याची शक्यता असते. नंबर 4, अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता व उत्पादकता कमी होते. 1919 मध्ये सोव्हिएत रशिया USSR चे 15 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये तुकडे झाल्यानंतर अनेक समाजवादी देशांनी या अर्थप्रणालीचा त्याग केला. चीनमध्येही समाजवादी तत्वांचे शिथिलीकरण करण्यात आले आहे. चीन राजकीयदृष्ट्या साम्यवादी आहे, मात्र आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही बनला आहे. आज केवळ क्युबा व उत्तर कोरियाला मोठ्या प्रमाणात समाजवादी मानता येईल. नंबर 3, मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था, मिक्स्ड इकॉनॉमी. याचा अर्थ असा आहे की भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खाजगी क्षेत्रामार्फत घडवून आणले जाते. काही वस्तू सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली. अर्थातच भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा मूलतः भांडवलशाहीवर आधारलेला होता. 1991च्या आर्थिक सुधारणांपासून मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे. आता पुढचा टॉपिक म्हणजे विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार. त्यात अर्थव्यवस्थेचा विकास कितीही प्रमाणात झालेला आहे त्यानुसार अर्थव्यवस्थांचे 2 प्रकार केले जातात. विकसतः व अविकसनशील अर्थव्यवस्था. विकसित अर्थव्यवस्था, डेव्हलप्ड इकॉनॉमी. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठे प्रमाण, मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकरण व शहरीकरण, साक्षरतेचे उच्च प्रमाण, घटता जन्मदर व मृत्यूदर इत्यादी लक्षणे आढळून येतात. USA, UK, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या अर्थव्यवस्था विकसित आहेत.
आता विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे डेव्हलपिंग इकॉनॉमी. तर विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण, कमी औद्योगिकरण, कृषी क्षेत्राचे प्राबल्य, साक्षरतेचे कमी प्रमाण, लोकसंख्या वाढीचा उच्च दर इत्यादी लक्षणे आढळून येतात. मात्र ही राष्ट्रे आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, म्हणून त्यांना अविकसित किंवा अल्पविकसित म्हणण्याऐवजी विकसनशील किंवा विकासान्मुख म्हणणे अधिक उचित ठरते. भारत, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका तसेच आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील बहुतेक देश हे विकसनशील देशांच्या गटात मोडतात. आता मागचा जो टॉपिक होता ते होती अर्थव्यवस्थेची प्रकार. आता आपण अर्थव्यवस्थेची क्षेत्रे म्हणजे सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी पाहणार आहोत. तर कोणतीही अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांची मिळून बनलेली असते. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांची मिळून बनलेली असते. अर्थव्यवस्थेतील अशा क्षेत्रांचे वर्गीकरण 2 आधारांवर केले जाते: व्यवसायानुसार व मालकीनुसार. आता व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्र. व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेमध्ये पुढील 5 प्रकारची क्षेत्रे आढळून येतात. प्राथमिक क्षेत्र, प्रायमरी सेक्टर. या क्षेत्रात नैसर्गिक साधनसामुग्री संबंधित कृषी व संलग्न व्यवसाय म्हणजेच पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन इत्यादी, तसेच जंगल संपत्ती, खाणी व खनिज उत्पादने, कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज इत्यादींचे उत्खनन इत्यादी उपक्रमांचा समावेश होतो. प्राथमिक क्षेत्रास कृषी व संलग्न क्षेत्र म्हणजेच ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर असेही संबोधले जाते. आता द्वितीय क्षेत्र, सेकंडरी सेक्टर. या क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे या क्षेत्रास उद्योग क्षेत्र म्हणजे इंडस्ट्री सेक्टर असेही संबोधले जाते. या क्षेत्रात कारखानदारी विनिर्माण, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो. वरच्या चार्टमध्ये पहा अर्थव्यवस्थेची क्षेत्रे व्यवसायानुसार प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक व पंचक क्षेत्र, तसेच मालकीनुसार सार्वजनिक, खाजगी, संयुक्त व सहकार क्षेत्र असे प्रकार पडतात. त्यानंतर तृतीय क्षेत्र, टेरिटरी सेक्टर. या क्षेत्रामध्ये प्राथमिक व द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो. त्यामुळे या क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर असेही म्हणतात. सेवा क्षेत्रामध्ये व्यापार, वाहतूक, दळणवळण तसेच संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक यांबरोबर विविध वैयक्तिक सेवांचाही समावेश होतो. तर चतुर्थ क्षेत्र, क्वाटर्नरी सेक्टर. या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर या व्यवसायांमध्ये करण्यात येतो, त्यांचा समावेश होतो. असे व्यवसाय उच्च ज्ञानाशी संबंधित असून त्यांचा संबंध संकल्पनांशी म्हणजे आयडियाज, निर्मिती, संशोधन व विकास यांच्याशी असतो. त्यामध्ये विशेषकृत ज्ञान, माहिती, तंत्रज्ञानविषयक कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य, विश्लेषणात्मक क्षमता इत्यादींचा वापर केला जातो. या व्यवसायांमध्ये संशोधन व विकास कार्ये, R&D, सॉफ्टवेअरचा विकास, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड प्रबंधक, पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ यांसारख्या उन्नत सेवांचा समावेश होतो. तर पंचक क्षेत्र, क्विनरी सेक्टर. काही तज्ज्ञ पंचक क्षेत्रास चतुर्थ क्षेत्राचाच हिस्सा असल्याचे मानतात. पंचक क्षेत्रात समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा म्हणजेच हायेस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग समावेश होतो. त्यामध्ये सरकार, विज्ञान विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्यसेवा, संस्कृती, प्रसारमाध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालन व अधिकाऱ्यांचा समावेश होतो. तर ही होती व्यवसायानुसार क्षेत्रे. तर आता आपण मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे पाहणार आहोत. मालकीनुसार अर्थव्यवस्थेमध्ये पुढील 4 क्षेत्रे आढळून येतात. सार्वजनिक क्षेत्र म्हणजेच पब्लिक सेक्टर. सरकारी मालकी व्यवस्थापन व नियंत्रणाखाली असलेल्या सर्व उद्योग उपक्रमांचा समावेश सार्वजनिक क्षेत्रात होतो. सार्वजनिक क्षेत्रात सरकारमार्फत चालवले जाणारे सर्व उद्योग उपक्रम येतात. उदाहरणार्थ रेल्वे, शस्त्रास्त्रे, दूरदर्शन, पेट्रोलियम इत्यादी. आता खाजगी क्षेत्र म्हणजे प्रायव्हेट सेक्टर. खाजगी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्यातील उद्योग व्यवसायांवर खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाची मालकी, नियंत्रण असते. वैयक्तिक लाभ मिळवणे हे खाजगी क्षेत्राचे मूलभूत उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ कृषी व पूरक उद्योग, लघु उद्योग, घाऊक व किरकोळ व्यापार इत्यादी. संयुक्त क्षेत्र, जॉईंट सेक्टर. या क्षेत्रात येणाऱ्या उद्योग व्यवसायांवर सरकार तसेच खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाची संयुक्त मालकी व व्यवस्थापन व नियंत्रण असते.
त्यानंतर येतं सहकारी क्षेत्र, कोऑपरेटिव्ह सेक्टर. या क्षेत्रात सहकारी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचा, उद्योगांचा समावेश होतो. सहकारी क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचा एक उपप्रकार मानता येईल. सहकारात मालकी खाजगीच पण व्यक्तीऐवजी समूहाची असते. भांडवलशाही व समाजवाद या दोन अर्थप्रणालींचं सुवर्णमध्य म्हणजे सहकार होय. सहकाराचे वैशिष्ट्य हे की सभासदाने आणलेले भांडवल कितीही असले तरी एक सभासद एक मत या तत्वाने सहकारी संस्थांचा कारभार चालतो. तर वरच्या चार्टमध्ये कंपनी / संयुक्त भांडवली कंपनी / मर्यादित कंपनी, त्यात याचे दोन प्रकार पडतात, सार्वजनिक मर्यादित कंपनी व खाजगी मर्यादित कंपनी. तर सार्वजनिक मर्यादित कंपनीत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी व खाजगी क्षेत्रातील कंपनी असे दोन प्रकार पडतात. आता यातला आपण डिफरन्स पाहूया. सार्वजनिक मर्यादित कंपनी व खाजगी मर्यादित कंपनी यामधील फरक पाहूया. तर सार्वजनिक मर्यादित कंपनीचा अर्थ ही म्हणजेच पब्लिक लिमिटेड कंपनीचा अर्थ असा की ही सरकारी किंवा खाजगी मालकीची कंपनी असून तिच्या शेअर्सची खरेदी विक्री सार्वजनिकरित्या चालते. तर खाजगी मर्यादित कंपनी म्हणजेच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अर्थ असा की ही खाजगी मालकीची कंपनी असून तिच्या शेअर्सची खरेदी विक्री खाजगीरित्या चालते. तर आता भागादारांची किंवा सदस्यांची संख्या किमान 7 सार्वजनिक मर्यादित कंपनीत असते तर किमान 2 खाजगीमध्ये असते. आता महत्तम अमर्यादित व महत्तम 50 असे सार्वजनिक व खाजगीमध्ये असते. तर संचालकांची संस्था किमान 3 असते तर महत्तम 15, तर खाजगीमध्ये किमान 2 तर महत्तम 15. त्यानंतर महिला संचालकांची संस्था संचालकांची संख्या सार्वजनिकमध्ये किमान 1, सर्व नोंदणीकृत व 100 कोटीपेक्षा अधिक भाग भांडवल किंवा 500 कोटीपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या इतर सर्व कंपन्यांसाठी. तर खाजगीमध्ये बंधन नाही आहे महिला संचालकांची संख्येसाठी. तर व्यवसायाची सुरुवात प्रमाणपत्राची आवश्यक असते सार्वजनिकसाठी, तर खाजगीसाठी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. भाग भांडवल किमान 5 लाख तर खाजगीमध्ये किमान 1 लाख. प्रॉस्पेक्टस किंवा स्टेटमेंट सार्वजनिकसाठी जारी करणे आवश्यक तर खाजगीमध्ये आवश्यक नाही. वैधानिक सभा सार्वजनिकमध्ये आवश्यक तर खाजगीमध्ये आवश्यक नाही. वार्षिक साधारण सभेसाठी कोरम सार्वजनिकमध्ये किमान 5 सदस्य / भागधारक तर खाजगीमध्ये किमान 2 सदस्य / भागधारक. तर नावापुढे वापरायची संज्ञा सार्वजनिकसाठी मर्यादित म्हणजे लिमिटेड तर खाजगीसाठी खाजगी मर्यादित प्रायव्हेट लिमिटेड. तर आता ह्या टॉपिकवरचा प्रश्नसंच जो की पुढच्या पानावर दिलेला आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला ... असे म्हणता येणार नाही. ज्याचं उत्तर असं आहे की नियोजित अर्थव्यवस्था. नंबर 2, भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा चालू आहे. तर त्याचं उत्तर असं येईल की मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे. तर पुढील विधाने वाचा. तर भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादाचा समावेश असून ती मूलतः समाजवादी तत्वांवर आधारलेली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत जागतिकीकरणाची प्रक्रिया वाढीस लागावी हे भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. 1991च्या आर्थिक सुधारणांपासून भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा कल मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने होत आहे. तर यातलं अयोग्य विधान कुठलं आहे. तर आपण मगाशी वाटलं की दुसरं आणि तिसरं हे अयोग्य विधान आहे. भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादाचा समावेश असून ती मूलतः समाजवादी तत्वांवर आधारलेली नाही आहे. तर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत जागतिकीकरणाची प्रक्रिया वाढीस लागावी हे भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट नव्हते. त्यानंतर नंबर 4 पुढील सूची 1 आणि याचे जोड्या लावायचे. तर 4चं 1 म्हणजे अचं. आता प्राथमिक क्षेत्र म्हणजेच मत्स्य व्यवसाय, कारण तो प्राथमिक याच्यात येतो मत्स्य व्यवसाय. त्यानंतर द्वितीय क्षेत्र म्हणजे आपल्याला माहिती आहे की बांधकाम विभाग द्वितीय क्षेत्रात येतं. तर तृतीय क्षेत्रात आपल्याला वाहतूक व दळणवळण व चतुर्थ क्षेत्रात आपल्याला संशोधन व विकास असे येतात.
पुढील विधाने वाचा. सहकार क्षेत्र खाजगी क्षेत्राचा एक विशेष प्रकार असतो. सहकार मालकी खाजगी व मात्र वैयक्तिक असते. सहकारी संस्थेचा कारभार एक शेअर एक मत या तत्वाने चालतो व सहकारी संस्थेचा कारभार एक सभासद एक मत या तत्वाने चालतो. तर यातलं योग्य विधान कुठलं आहे? तर योग्य विधान आहे पहिलं आणि चौथं, की पहिलं विधान आहे सहकार क्षेत्र खाजगी क्षेत्राचा एक विशेष प्रकार असतो व सहकारी क्षेत्राचा कारभार एक सभासद एक मत या तत्वाने चालतो. त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या पंचम क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर अर्थव्यवस्थेच्या पंचम क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्तरीय धोरण निर्मिती याचा समावेश होतो. चीनच्या अर्थव्यवस्थेचे सध्याचे स्वरूप काय आहे? तर आपण मगाशी वाचलं की राजकीयदृष्ट्या साम्यवादी आणि आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही. तुम्हाला हा आता पहिला नंबरचा टॉपिक झाला कंप्लीट. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.